उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली। त्यानंतर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं। या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्यामधील राजकीय दुश्मनी ही टोकाला पोचलेली आहे। अशातच दोन शिवसेना जर एकत्र येणार असतील तर असं कोणाला सांगितलं तर आत्ताच्या घडीला कोणाचाच यावर विश्वास बसणार नाही। मात्र राजकीय पटलावर कधीच कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि याचंच कारण ठरलंय पुणे जिल्ह्यातील चाकण नगर परिषद निवडणूक। चाकण नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळाले। नेमकं काय घडलंय ते सविस्तर जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी ही घटना येणाऱ्या काळात राज्याचं राजकारण बदलणारी ठरणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। चाकणमधील शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळं राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत। चाकण नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे गट आणि ठाकरे गट यांची युती पाहायला मिळाली। मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे, शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोन्ही नेते सोबत होते। या युतीवर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी प्रतिक्रिया दिली। खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे। त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत। अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय, पण ही युती नाही असं बाबाजी काळे म्हणाले। उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित आहे। तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे आम्ही स्वबळावर लढत असल्याचं बाबाजी काळे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे चाकणमधील ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती ही सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र आलेले आहेत।